हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तर इकडं आहे ना, दुपारच्या जेवणामध्ये मला बनवायचं होतं डाळ भात आणि खूप दिवसांनी आज डाळ भात बनवणार आहे. बाहेर तर पाऊस एक नंबर पडला आहे आणि म्हटलं आज डाळ भात आहे तर तोच बनवायला घेऊया. तर डाळ भात आहे तर तो मुगाच्या डाळीचा मी बनवणार होती आणि हे आपली घरची डाळ आहे. एक नंबर लागतो मुगाच्या डाळीचा जो डाळ भात आहे ना तर तो. आता काय होतं आहे की थोडीशी तब्येत माझी ठीक नाही, त्यामुळं ना सर्दी वगैरे झाली आहे, थोडीशी कणकणी आली. पावसाचं पण वातावरण झालं आहे आणि व्हायरल इन्फेक्शन थोडंसं झालं आहे म्हणजे घरातच. तर त्यामुळं आहे ना थोडा व्हिडिओ एक दिवस आड किंवा असं 2 दिवसांनी येतो आहे, पण कंटिन्यू आहे तो व्हिडिओ टाकायचा मी जरूर प्रयत्न करेन. मी म्हटलेलं की कंटिन्यू व्हिडिओ आहेत तर ते टाकायचे, पण ते काय होत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली तब्येत पण आहे, त्यामुळं त्याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. इकडे ना डाळ भात शिजायला ठेवला मी आणि डाळ भातामध्ये फक्त पाणी जास्त ओतलं ना भात चवीला खूप सुंदर लागतो. लावलाय आणि आता म्हटलं आंबे हे पिकत एकदम डझन घेऊन ठेवले होते, 1 डझन. आणि ना हा जरा पिकलेला वाटतोय, वरचे वरच घेतला, बाकी सगळे कच्चे आहेत तर ते थोडे थोडे पिकत जातील. मग नंतर नीट झाकण ठेव त्याच्यावर. आज परत पावसाला सुरुवात झाली, बघू शकता आज परत पाऊस पडतोय. पाऊस काय थांबायचं नाव काढत नाही. आणि तर ना आंबा आता बघू शकता कट करायला घेते, कारण आम्हाला तणायला आम्हाला आंबरच आहे ना, त्याच्यापेक्षा आंबा कट करून खायला खूप आवडतो किंवा असं आपण खातो ना त्या टाईप. तर चिरून घेते आणि डाळ भात पण होते माझा एका साईडला, कारण आता जेवण करून घेते. आणि डाळ भात आता रोजच्याच ह्याच्यामध्ये चालल्या तर जेवणामध्ये डाळ भात आवडायला लागलाय प्रचंड आणि आवडतो. त्याला भात पण आला होता, आम्ही ताट येणार ते करून घेतो. कारण आज माझ्याबरोबर तलायचं पण झालंय, हे तलायला पण नाश्ता केला नाही, कारण सकाळपासून इतकं हे होतं ना, दळण आणायला मेन दळण होतं ना, पावसामुळे बाहेर पडता येत नव्हतं. दळण आणले 2 ज्वारी गव्हाचं, परत सामान होतं आणायचं होतं म्हणजे लागणार चहा पावडर वगैरे ते आणलं, तर त्यासाठी उशीर झाला प्रचंड. हे बघा आंबे चिरलेच बसतात आता या खायला. पाऊस बघा किती प्रमाणात वाढलाय आणि आता गरजतोय पण अक्षरशः, म्हणजे खूप वाढलाय पाऊस. आणि माझे तर इकडे कपडे 2-3 दिवस झालं सुकतायत. इकडं बघा डाळ भात केलाय भारी असं मस्त. याची रेसिपी मी पहिल्यांदा शेअर केलेली आहे आधी, आता काही करत नाही. आणि पावसामध्ये जर असं गरमागरम डाळ भात असेल ना एक नंबर आहे. तर बघा ताट वाढून घेतले आणि जेवणामध्ये काय तुम्हाला सांगते, डाळ भात केलाय आत्ताच गरम गरम केलाय, लोणचं आहे, इथं मिरचा आहे, मिरचा म्हणजे आपण खरडा बोलतो ना तो. आणि इकडे आहे ना चपाती आहे, इकडं जे घेवडे शेंगा असतात त्याची सुक्की भाजी डब्याला बनवलेली. आणि ही मेन भाजी ती म्हणजे वांग्याचे मसाले वांगं होतं रात्री केलेलं, आणि ते मला प्रचंड आवडतं मसाले वांगं, त्यामुळे मी एक एक्स्ट्रा करूनच ठेवते, थोडी भाजी जास्त करून ठेवते जेणेकरून मला सकाळी भेटेल त्यासाठी. मग हे असं माझं आजचं दुपारचं जेवण आहे. चला आता जेवण करून घेते, भूक प्रचंड लागली आणि माझ्यासोबत याचा पण उपवास झाला आहे, कारण उशीर झाला सगळे कामं आवरेपर्यंत. तर चला जेवण वगैरे ते करून घेते. 10 वेळा उठलाय आता त्याच्यावरून ताटावरून तो. पाऊस पण बाहेर तुझ्यामुळे आवाज काहीच येणार नाही, इतका मोठा पाऊस पडतोय. तर चला वाजलेले आहेत 5 आणि आता 5 वाजता चहा ठेवलाय. सगळं आवरून वगैरे झालं, जी बाकीची दुपारची कामं करायची ते केली, वाईच पण पडली नाही. बरीच कामं होती कारण काम आवरायला पण उशीर झाला, त्यामुळे आता इकडं टिकले वगैरे तुम्हाला दिसते, कुंकू लावले, कारण इकडं पाठीमागं हे वाचून झालंय माझं नित्यपठण असतं तर ते करून झालंय. इकडे चहा ठेवला एका साईडला आणि एका साईडला इकडं आहे तर दूध तापत ठेवलंय.
तर इकडे चहा पण भारी आहे, आपला झाला इकडे मस्त उकळतोय. आणि इकडं आहे तर ते चहा पिऊन घेते आणि स्वयंपाकाचं बघते काय करायचं आहे ते. आज थोडं सामान वगैरे आहे ना ते घेऊन आले आणि बाकी सगळं हे काय नॉर्मली होतं तर तेच आणायचं होतं. तर ते सामान आहे ना लावून घ्यायचं आहे मला, तर ते लावून घेते. सह्याद्री चहा पावडर खूप दिवसांनी हे करते, कारण 2 वेळा विचारलं त्यांना तर नव्हती त्यांच्याकडं. मग म्हटलं ठीक आहे, ही चहा पावडर आहे तर ती आता ह्यावेळेस भेटली आणि छान लागते. चहा पावडर आहे ना, सह्याद्री चहा पावडर 1 नंबर लागते आणि चवीला पण सुंदर, म्हणजे वेलची पूड असल्यामुळं खूप भारी लागते. एकदा नक्की तुम्ही ती घेऊन बघा. तर मला चहा वगैरे घेऊन झाला आणि तन्याने इकडे बनवायला लावले पोहे. मग त्यासाठी आहे तर ते पोहे बनवायला घेतले. तर ना चहा वगैरे पिऊन झाला आणि मग नंतर आहे ना तन्याने पोहे बनवायला लावले त्याच्यापुरते. मग त्याच्यापुरते आहेत ना तेवढे पोहे बनवलेत, जास्त शेंगदाणे वगैरे नाही, थोडे टाकले नाहीत, त्याच्यापुरते फक्त पोहे बनवलेत. आणि त्याला गॅस घालवते आणि त्याला पहिले आहे तर ते पोहे खायला देते. संध्याकाळी ना जेवण माझं तयार झालं होतं आणि संध्याकाळी जेवणामध्ये साधं सिंपलच होतं. सगळा पसारा किचनवर तसंच होता, पण म्हटलं त्याच्या आधी तुम्हाला दाखवूया स्वयंपाकामध्ये काय केलं आहे. इकडे आहे ना स्वयंपाकामध्ये आज आहे गरमागरम अशा भाकरी आणि भाजी आहे तर ती पण साधी सिंपल भाजी आहे. भात माझा तयार झाला आहे. आज भाजीमध्ये आहे मटकी आणि मटकीची भाजी केली आहे कांदा आणि टोमॅटो टाकून. खूप सुंदर लागते अशी सिंपल भाजी, मसाला वगैरे ग्रेव्ही करून नाही टाकायची, हे अशीच करायची भाजी, 1 नंबर लागते. तरी बघू शकता किती भारी सुटले. सकाळची चपाती शिल्लक होती, 1-1.5 होती, मग त्याचंच तुकडं केले आणि तुकडे तर ते बनवले, कारण हे असे तुकडे मिरची टाकून खूप सुंदर लागतात चपातीचे भाकरीचे. इकडे आहे ना तर ते तुकडे तेच झाले होते, मग ते काढून ठेवते तव्यातनं, नाहीतर मग काय होतं तसेच ठेवले तर ते कडक होतात तव्यामध्ये ठेवले तर. मग तुकडे काढून ठेवले आणि बाकी सगळं किचन आहे ना ते आवरायला घेतलं, कारण मग नंतर मग काय होतं भांडी वगैरे जी स्वयंपाकाची असतात ती घासली ना बरं पडतं. आणि जेवणाची मग नंतर काय होतं की कमी पडतात भांडी आणि आपली पण गडबड होत नाही आणि एकदम फ्रेश पण राहतं किचन त्यासाठी. म्हणून इकडं आहे ना सगळं मी किचनमधलं जेवढं होतं ना तेवढं सगळं पसारा तो आवरून घेतला. जी भांडी वगैरे आहेत ती आवरून घेतली आणि जे मला गॅस वगैरे क्लीन करायचा होता तो क्लीन करून घेतला आणि जेवढं किचनवर होतं ना भाताचं वगैरे सगळं खाली ठेवलं, जेणेकरून तिथं गॅस पुसायला व्यवस्थित येईल त्यासाठी. तर चला गॅस वगैरे क्लीन करून घेते, सगळं किचनवरचं आवरते, जेवण वगैरे करते. भेटूया अशाच नवीन पुढच्या व्लॉगमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. बाय बाय.